श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 53वा मही रावणाचा वध. ओम श्रीराम. हनुमंत व मकरध्वजाच्या प्रथम भेटीमुळे दोघेही आनंदित होतात, परंतु मकरध्वज चिंतित होतो, कारण त्याच्याकडून स्वामीद्रोह होत आहे. मग पुढे ते अहिमही ज्या जगदंबेची भक्ती करत असतात, त्या महाशक्तीला हनुमंत प्रार्थना करतात. तेव्हा ती जगदंबा हनुमंतांना स्वतःचे रूप देऊन तिच्या स्थानावर बसवते. त्यानंतर मध्यरात्री अहिमही त्या जगदंबेला प्रसाद देतात. तो प्रसाद हनुमंत भक्षण करतात. तेव्हा सर्व राक्षसांना वाटते की देवी प्रसन्न झाली आहे. मग श्रीराम व लक्ष्मणांना अभ्यंग स्नान घालून बळी देण्याकरिता देवी समोर आणतात. तेव्हा हनुमंत आपले स्वरूप प्रकट करतात व श्रीराम व लक्ष्मणास बंधमुक्त करतात. त्यानंतर तिथे प्रचंड युद्ध सुरू होते व त्या युद्धामध्ये मही रावणाचा मृत्यू होतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील अवचेतनामध्ये म्हणजेच पाताळामध्ये तो प्राण म्हणजेच हनुमंत त्याच्याच अंशाशी म्हणजे मकरध्वजाशी एकरूप झाल्यानंतर तो प्राण त्या आद्यशक्तीला आवाहन करतो. तेव्हा ती आद्यशक्ती त्या प्राणाशी एकरूप होते व त्या प्राणाला आपले स्वरूप प्रदान करते. त्यानंतर मग तो प्राण त्या अहंता व महंता रूप वामशक्तीला सामोरा जातो व आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना व दिव्य मनाला म्हणजेच श्रीराम लक्ष्मणाला प्राप्त करून घेतो. आत्मस्वरूप सद्गुरूंना व दिव्य मनाला त्या प्राणाने प्राप्त केलेले पाहून त्या अहंता व महंता रूप वामशक्ती त्या प्राणावर आघात करतात व अशा प्रकारे तिथे त्या अशुद्ध स्वरूप वामशक्ती व प्राणाचे भयंकर युद्ध सुरू होते. त्यामध्ये त्या वामशक्तीपैकी एका वामशक्तीचा म्हणजे महंता रूप वामशक्तीचा म्हणजेच मही रावणाचा विनाश होतो. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार आपण पाहूया. इथे कथेमध्ये हनुमंतांची आणि मकरध्वजाची ओळख झाली. ते पिता पुत्र आहेत हे समजलं आणि आता मकरध्वजाने हनुमंतांना मदत करायची हेही ठरलं. परंतु मकरध्वज थोडा चिंतित होतो, कारण स्वामीद्रोह होतो ना. पण तरीही तो स्वामीद्रोह पत्करून हनुमंतांना मदत करतो. इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याही जीवनात असे प्रसंग येतात, म्हणजे स्वामीद्रोह किंवा असं काही कार्य करत असताना, परंतु आपण नेमकं काय निवडावं. आता इथे हनुमंत आणि मकरध्वज हे पितापुत्र आहेत म्हणून त्यांनी स्वामीद्रोह केलेला नाही आहे, तर अहि आणि मही रावणाने श्रीराम लक्ष्मणाचं चुकीच्या पद्धतीने अपहरण करून पाताळात आणलेलं आहे. म्हणजेच
इथे स्वामीद्रोह जरी झाला तरी पाप लागणार नाही. कारण जर तुम्ही वाईट गोष्टींना समर्थन देत असाल किंवा वाईट गोष्टी करू नये आणि मग आपल्याला पाप लागेल, किंवा जी व्यक्ती वाईट गोष्टी करतात त्यांच्या बाजूने राहणे म्हणजे पाप आहे, त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे पुण्य आहे. इथे मकरध्वजाने स्वामीद्रोह केला आहे. पण कशासाठी केला आहे? तर चांगल्या गोष्टीसाठी, राक्षसांच्या विरोधात जाऊन. कारण राक्षसांनी चुकीचं कर्म केलेलं होतं. आपल्याही जीवनात अशा खूप गोष्टी येतात. आपण चुकीच्या लोकांना समर्थन देतो किंवा त्यांच्या बाजूने उभे राहतो. तर आपण नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहावं. जरी आपण एखाद्याची नोकरी करत असू, एखाद्याकडे आपण आपल्या आपल्यावर असतील, पण ते जर चुकीचे असतील तर तो स्वामीद्रोह होत नाही. आपण नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहावं, हे याचं इथं उदाहरण आहे. पुढे मग ते हनुमंत मग तिथे त्या आद्यशक्तीला प्रार्थना करतात. मग ती हनुमंतांना स्वतःचं रूप देते आणि स्वतःच्या जागेवर बसवते. नंतर ते आई माई तिला रात्रीच्या प्रहरी प्रसाद देतात. तो प्रसाद हनुमंत खातात. तर राक्षसांना वाटतं की देवी आपल्यावर प्रसन्न झाली. मग श्रीराम लक्ष्मणाला अभ्यंग स्नान घालून बळी देण्यासाठी देवीच्या समोर आणलं जातं. आणि तेव्हा हनुमंत मग आपलं रूप प्रगट करतात आणि तिथे मग प्रचंड युद्धाला सुरुवात होते. त्याच्यामध्ये महिरावणाचा मृत्यू होतो. ही झाली कथा. आता साधकाच्या दृष्टीने साधकाचा प्राण हा अवचेतनात उतरलेला आहे. या अवचेतनाविषयी आपण मागच्या 2-3 भागामध्ये सविस्तर पाहिलेले आहे. आणि अवचेतनात उतरून ह्या अहंता आणि महंता, आणि ह्या अहंतेमधून आणि महंतेमधूनच सगळ्या विकार, वासना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद हे सगळे ह्या अहंतेमधून आणि महंतेमधूनच. म्हणजे माझा अहंकार असतो, मी अमुक, मी तमुक, मी मोठा, मी असा, मी तसा, आणि माझं मोठेपण या नावाखालीच आपल्या मध्ये या वामशक्ती किंवा या षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह किंवा दुर्वृत्ती, दुष्ट प्रवृत्ती या कार्य करत असतात. आणि यांचा इथे विनाश करायचा असतो. त्यासाठी प्राण खाली उतरतो. ही अतिशय एक साधना पद्धती आहे. वा याच्या पाठीमागच्या संपूर्ण रामायणामध्ये आपण हे पाहत आलेलो आहे की साधक गुरुप्रणीत साधना अनुग्रहित होतो सद्गुरूंकडून. सद्गुरू त्याला एक चैतन्याच्या बिंदू देतात आणि एक साधना देतात गुरुप्रणीत. त्या साधनेने साधकाने गुरूंना भेटायचं असतं. सद्गुरूंचं स्थान हे आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्र हेच शिवाचं स्थान आहे आणि तिथे शिवाची शक्ती, सद्गुरूंची शक्ती प्राप्त होते. त्या शक्तीने आपला जो प्राण आहे किंवा आपलं जे मन प्राण दोन्ही एकत्र होतात, यांनी खाली उतरायचं असतं. म्हणजे या सगळ्या षटचक्रांचं खाली उतरायचं आणि यांची शुद्धी करायची असते. आणि खाली अवचेतनात, कारण कमरेच्या खाली 2 चक्र आहेत. एक ओटीपोटीचा मध्यभाग आणि गुदद्वाराच्या ठिकाणी मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्र आहे. हा अवचेतनाचा भाग आहे. इथे उतरायचं. इथे प्राण उतरलाय. इथे उतरल्यानंतर ह्या प्राणाने, आता इथे कथेमध्ये हनुमंतांनी त्या आद्यशक्तीला प्रार्थना केली. साधकाच्या दृष्टीने, साधकाच्या प्राणाने त्या महाशक्तीला, त्या जगदंबे शक्तीला, त्या शिवाच्या शक्तीला आवाहन केले आणि ती शक्ती प्रसन्न झाली. ती शक्ती प्रसन्न झाल्यावरच साधकाच्या अंतरंगातील सगळी शुद्धी होते. म्हणजे चेतनेतील शुद्धी, चेतन भागातील शुद्धी, अवचेतनातील शुद्धी, अचेतनातील शुद्धी. आता इथे अवचेतनात प्राण उतरतो म्हणजे या चक्रांचं शुद्धीकरण. म्हणजे आज्ञाचक्रातून विशुद्ध चक्रातून हृदय, अनाहत चक्र, नंतर नाभी ठिकाणचं मणिपूर चक्र, ओटीपोट किंवा लिंगाच्या ठिकाणचं स्वाधिष्ठान चक्र आणि गुदद्वार ठिकाणचं मूलाधार चक्र, असा प्राण मनाला घेऊन खाली उतरतो. यांचं अजून शुद्धीकरण झालेलं नसतं. ह्या चक्रांचं अजून भेदन झालेलं नसतं. मग हे भेदन करण्यासाठी प्राणाला कोणाची मदत होते? तर इथे जेव्हा आज्ञाचक्रावर सद्गुरूंची भेट होते तेव्हा त्याला सद्गुरूंची शक्ती प्राप्त होते किंवा शिवाची भेट होते. इथे शिव असतो, त्याला तेच सद्गुरू असतात. त्यालाच श्री अरविंद चैत्य पुरुष म्हणतात. आणि त्या चैत्य पुरुषाची शक्ती म्हणजेच शिवाची शक्तीची प्राप्ती होते साधकाला. आणि
ती शक्ती हे शुद्धीकरण करून घेते. इथे हनुमंतांना ते महाशक्ती प्रसन्न झाली. साधकाच्या दृष्टीने त्या प्राणाने त्या आद्यशक्तीला म्हणजेच त्या जगदंबेला प्रार्थना केली. म्हणजेच ही आज्ञाचक्रावरची शक्ती प्राप्त झाली, म्हणजे सद्गुरूंची शक्ती प्राप्त झाली. त्या शक्तीने खाली अवचेतनात उतरले. म्हणजेच या चक्रांचं शुद्धीकरण, चक्राबरोबर सगळ्या घटकांचं शुद्धीकरण देहातल्या करत करत ते अवचेतनात उतरतो. अवचेतनातल्या त्या चक्रांचं जेव्हा शुद्धीकरण होतं तेव्हा तिथे जी आद्यशक्ती मूळ ती पण कुंडलिनीच्या रूपाने खाली स्थित असते. तीही तिच्यावरही या सगळ्या विकार वासनांचं आवरण असतं. त्याची सगळी शुद्धी होते आणि मग ती शक्ती, कुंडलिनी शक्ती जागृत होते. ती कुंडलिनी शक्ती आणि प्राणशक्ती एकरूप होते. इथेही कथेमध्ये ती जगदंबेने हनुमंतांना तिचं रूप दिले. साधकाच्या दृष्टीने प्राणाने त्या आद्यशक्तीला आवाहन केल्यानंतर तो प्राण आणि ती शक्ती एकरूप होते. आपण साधनेच्या दृष्टीने विचार केला, आपण जेव्हा असं खाली उतरतो मूलाधाराच्या ठिकाणी जिथे कुंडलिनी शक्ती निद्रिस्त असते ती तिथे जागृत होते आणि तिच्याशी माझी प्राणशक्ती आणि माझी मनशक्ती एकरूप होतात. तिथे सुषुम्नेचं द्वार उघडलं जातं. तोपर्यंत सुषुम्ना नाडीचं द्वार उघडलेलं जात नाही. सुषुम्ना नाडी ही आपल्या मज्जारज्जूमध्ये म्हणजे पाठीच्या या मणक्याच्या मधोमध ती सुषुम्ना असते आणि ती थेट इथे ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन जाते. आणि मग ती प्राणशक्ती ती म्हणजेच ती कुंडलिनी शक्ती एकरूप होऊन सुषुम्नेत प्रवेश करतात आणि पुन्हा या चक्रांचं भेदन करत करत मध्यात येतात. इथे सद्गुरूंशी एकरूपता होते आणि सद्गुरू मग सहस्रदल कमल चक्रावर आत्म्याशी एकरूपता मिळवून देतात. ही साधनेचा भाग झाला या साधनेच्या दृष्टीने. पण इथे कथेच्या दृष्टीने त्या आद्यशक्तीशी ही प्राणशक्ती एकरूप होते आणि मग त्यावेळेला तिथे या सगळ्या वामशक्ती प्रचंड असा हल्ला त्या प्राणावर करतात. साधनेच्या दृष्टीने जर विचार केला ना तर आता हे ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या पिंड प्रकृतीनुसार घ्यायचं असतं. परंतु जेव्हा ही शक्ती खाली उतरत मूलाधारापर्यंत येते किंवा स्वाधिष्ठानापर्यंत येते ना, तेव्हा साधकाला खूप व्याधींना, वेदनांना, पीडा, व्यत्ययांना सामोरे जावं लागतं. तिथे भयंकर संकट निर्माण होतात. काही वेळेला खूप विचित्र प्रकारचे काही शारीरिक दाह निर्माण होतो. तळपायांची आग होणे, पोटात आग होणे. काही वेळेला जर तिथे खरंच प्रचंड वामशक्ती असतील, म्हणजेच त्याला एक प्रकारचा नरक आपण म्हणूया, तो जर प्रचंड प्रमाणात असेल आणि साधकाने नेटाने साधना करत असेल तर काही वेळेला मूळव्याधासारखे आजार बळावतात, होतात, खूप रक्तपात होतो. हे इंटरनल जेव्हा असं घडतं तेव्हा त्याचे साईड इफेक्ट शरीरावर सुद्धा होतात. हे ज्यानं त्यानं काहींना होणार पण नाहीत, कारण त्यांची जर मागच्या जन्मात बऱ्यापैकी शुद्धी झालेली असेल तर या जन्मात होणार पण नाही, सहज होऊन जाईल. परंतु ज्यांची झाली नसेल त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावंच लागतं. आणि बहुतांशी क्वचित काही साधकांना त्रास होत नसेल तर 99% साधकाला इथे कुंडलिनी शक्ती जागृत होताना त्रास होतो. मात्र जर तो साधक सद्गुरूंशी अनन्य शरणागत असेल, समर्पित असेल तर सद्गुरू तो त्रास होऊ देत नाही. कमी प्रमाणात होऊन देतात, थोडक्यात होऊ देतात. समजा मूळ व्याधीचा त्रास झालाच तर थोड्या दिवसाकरता होतो आणि सद्गुरू ते थांबवतात. सद्गुरूंचं कार्य खूप महान आहे आणि हे आपल्या लक्षात पण येत नाही. मात्र ह्या गोष्टी घडतातच. आणि एखाद्या आता काहींना अपवाद पण असू शकतो ना, मी जसं सांगितलं की काहींना नाही होणार त्रास, तर त्यांच्या मागच्या जन्मात तो त्रास झालेला असेल, तिथे त्यांचा प्रवास थांबलेला असेल, या जन्मात पुन्हा सुरू होतो, पण तो त्रास त्यांनी मागच्या जन्मात भोगलेला असेल तर आता होणार नाही. पण तरीही काही प्रमाणात हा होतोच. सगळ्या साधकांना हा त्रास होतो. हे याचं प्रमाण आहे. आता कथेच्या दृष्टीने ते मांडता येत नाही, परंतु साधनेच्या आणि साधकाच्या दृष्टीने ह्या गोष्टी घडतात. मग इथे कथेत काय म्हटले की तिथे त्या वामशक्ती त्या प्राणावर प्रचंड हल्ला करतात. रामायणाच्या कथेच्या दृष्टीने त्या अहिरावणाच्या आणि रावणाची सगळी राक्षस सेना हनुमंतावर प्रचंड असा
त्यांचं युद्ध सुरू होतं. साधकाच्या दृष्टीने ह्या वामशक्ती, मग याच्यात काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, आसक्ती, दुष्ट प्रवृत्ती, दुर्वासना, जे काय असेल ते, त्या सगळे तिथे प्राणावर म्हणजेच मनावर प्रचंड असा हल्ला करतात. तेव्हा साधकाला असं वाटतं की आपण साधना सोडून द्यावी, हा त्रास भोगण्यापेक्षा साधनाच नको. म्हणजे होतं काय माहिती आहे का, आपल्याकडं ती समज नसते, ज्ञान नसतं. मग त्याला काय वाटतं, अरे मी ही अशी साधना करतोय आणि या साधनेचा असा परिणाम होत असेल तर साधनाच कशाला करायची. तसं नाही, हे युद्ध करावंच लागतं, हे युद्ध जिंकावंच लागतं, याला सामोरं जावंच लागतं. आणि याला सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे साधकाने आपल्या सद्गुरूंशी अनन्यपणे समर्पित आणि शरण व्हायचं, संपूर्ण सरेंडर व्हायचं. त्यांना जे करायचे ते खुशाल करा. मग त्यांची शक्ती तिथे धावून येते आणि आपल्या मदतीला उभी राहते. इथे कथेमध्ये ती आद्यशक्तीचे उपासक कोण आहेत, अहिरावण मैरावण, पण ती मदत कोणाला करते, हनुमंताला. म्हणजे ती सत्याला मदत करते, साधकाला मदत करते. साधकाच्या दृष्टीने ती जी आद्यशक्ती अंतरंगातली, किंवा तिला कुंडलिनी शक्ती म्हणा किंवा दिव्य काहीही म्हणा, ती शक्ती प्राणाला मदत करते, प्राणाशी एकरूप होते. तसंच आपल्याला सुद्धा, आपण जर आपल्या सद्गुरूंशी समर्पित असू, सरेंडर असू, तर आपल्याला सद्गुरूंची शक्ती मिळते आणि आपण हेही युद्ध जिंकून आपला ऊर्ध्व प्रवास इथून पुढे सुरू होतो. आपण सुषमनेत प्रवेश करतो आणि मग सगळ्या चक्रांचं भेदन होऊन आपण वर येऊन मग दिव्य अवस्थेकडे आपण प्रवास करू शकतो. हेच याचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.